तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आम्ही परळीला गेलो होतो. मग परळीहून आम्ही पुढे गेलो अक्कलकोटला. तर अक्कलकोटला स्टार्टिंगला जाताना आम्हाला पहिल्यांदा लागला रस्त्याला पाऊस आणि नंतर आम्ही अक्कलकोटला पोहोचल्यानंतर स्टार्टिंगला गेलो आम्ही खंडोबाच्या मंदिरामध्ये. जे खंडोबाच्या मंदिरात महाराज तिथं राहिले होते काही दिवस आणि नंतर आम्ही तिथून दर्शन घेऊन मग निघालो पुढे. मग पुढे आम्ही गेलो समाधी मंदिरामध्ये जिथे महाराजांची समाधी आहे. तर समाधी मंदिरात गेल्याच्या नंतर आम्ही तिथं महाराजांना ठेवायला नारळ घेतलं. महाराजांचं चांगलं दर्शन झालं. तेवढा काही जास्त गर्दा नव्हता. मग तिथंच मंदिराला चिटकूनच चौपाळ महाराजांचा वाडा आहे. तर मध्ये गेल्याच्या नंतर स्टार्टिंगला आम्हाला दिसली विहीर. ती महाराजांच्या काळाची तवाची विहीर आहे चौपाळ महाराजांच्या वाड्यामध्ये. तर ह्या विहिरीला पाणी नव्हतं पण महाराजांच्या कृपेने आत्तासुद्धा त्या विहिरीला पाणी आहे. आणि मग आम्ही गेलो महाराजांची मध्ये तिथं राहत होते महाराज. तिथे पाया पडलो आणि तिथं एक अंगवस्त्र होते जे एका राजाने महाराजांना तेव्हा गिफ्ट म्हणून दिले होते. आणि मग ते वस्त्र बघितले आणि नंतर आम्ही चौपाळ वाड्यामध्ये दर्शन घेऊन भेटूया पार्ट 3 मध्ये. आणि श्री स्वामी सोबत.